नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अर्थशास्त्र विषयातील बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे पुरवठ्याचा नियम अभ्यासणार आहोत. पुरवठ्याचा नियम हा किंमत व पुरवठा यातील परस्पर संबंध स्पष्ट करतो. वस्तूचे उत्पादन केल्यानंतर ती वाहतूक करून बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जाते. बाजारपेठेत विक्रेता ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तूचा पुरवठा करतो. वस्तूची विक्री करताना विक्रेता नेहमी हाच विचार करतो की जास्त किंमत असेल तर जास्त नफा. म्हणून जेव्हा बाजारात किंमत वाढते तेव्हा विक्रेता जास्त वस्तू विकण्यास उत्सुक असतो. आता आपण नियमाची प्रस्तावना पाहूया. हा सिद्धांत प्राध्यापक ॲल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृतपणे मांडलेला आहे. यात त्यांनी किंमत व पुरवठा यातील कार्यात्मक संबंध स्पष्ट केला आहे. प्राध्यापक ॲल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो आणि वस्तूची किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. या नियमावरून असे स्पष्ट होते की वस्तूची किंमत आणि पुरवठा यात समसंबंध म्हणजेच प्रत्यक्ष संबंध असतो. थोडक्यात काय तर विक्रेत्याने वस्तूच्या जादा किमतीला जास्त नगसंख्येचा पुरवठा केला पाहिजे, तर कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला पाहिजे. त्यामुळे त्याला वस्तूच्या विक्रीतून जास्त नफा मिळवता येईल. हा समसंबंध स्पष्ट करण्यासाठी नियमाचे गणितीय सूत्र वापरले जाते. Sx बरोबर F कंसामध्ये Px. या ठिकाणी Sx म्हणजे क्ष वस्तूचा पुरवठा, F म्हणजे फलन, तर Px म्हणजे क्ष वस्तूची किंमत. हे सूत्र लक्षात ठेवा, कारण हे सूत्र बोर्ड परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये विचारले जाते. आता आपण पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके पाहूया. हा नियम फक्त तेव्हाच खरा ठरतो जेव्हा इतर घटक स्थिर असतात. यालाच गृहीतके असे म्हणतात. जर ही परिस्थिती बदलली तर हा नियम लागू होत नाही. गृहीतक 1. उत्पादन खर्च स्थिर असावा असे गृहीत धरले जाते. कारण जर वस्तूची किंमत वाढली आणि त्याच वेळी उत्पादन खर्चही वाढला तर उत्पादकाचा नफा कमी होतो. त्यामुळे किंमत वाढूनही पुरवठा वाढणार नाही. गृहीतक 2. उत्पादन तंत्र म्हणजेच तंत्रज्ञान स्थिर असावे असे गृहीत धरले जाते. कारण जर सुधारित तंत्रज्ञान आले तर उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते. परिणामी किंमत कमी असूनही पुरवठा वाढू शकतो. म्हणून वापरलेले तंत्रज्ञान स्थिर असावे. गृहीतक 3. हवामानाच्या स्थितीत बदल नसावा असे गृहीत धरले जाते, विशेषतः शेतीसाठी. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊन उत्पादन घटते. त्याचा परिणाम असा होतो की बाजारात किंमत जास्त असूनही पुरवठा वाढवता येत नाही. त्यामुळेच नैसर्गिक परिस्थिती अनुकूल आणि स्थिर असावी. गृहीतक 4. सरकारी धोरण स्थिर असावे. कारण सरकारने कर धोरणात बदल केल्यास करामध्ये वाढ होऊन उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे नफा कमी होतो. नफा कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. तसेच सरकारकडून सबसिडी मिळाली तर उत्पादन खर्च कमी होऊन पुरवठा वाढतो. म्हणून करविषयक आणि व्यापारविषयक धोरणे बदलू नयेत. गृहीतक 5. वाहतूक खर्च स्थिर असावा. कारण वाहतुकीच्या सोयी नसल्यास बाजारपेठेत माल पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे खर्च वाढल्यास नफा कमी होतो. परिणामी नफा कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. म्हणून वाहतूक व्यवस्था आणि तिचा खर्च यात बदल होऊ नये. गृहीतक 6. भविष्यकालीन किमतींचा अंदाज नसावा असे गृहीत धरले जाते. कारण भविष्यात किंमत वाढणार असेल तर विक्रेता आजचा पुरवठा थांबवून साठेबाजी करेल. त्यामुळे आज किंमत जास्त असूनही पुरवठा कमी होईल. म्हणून विक्रेत्याला भविष्यातील किमतीबद्दल कोणताही अंदाज नसावा. गृहीतक 7. पर्यायी म्हणजेच इतर वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात असे गृहीत धरले जाते. कारण उदाहरणात सांगितल्याप्रमाणे जर गव्हापेक्षा तांदळाची किंमत वाढली, शेतकरी तांदूळ पिकवतील. त्यामुळे गव्हाची किंमत तीच असूनही गव्हाचा पुरवठा कमी होईल. म्हणून पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल नसावा. जेव्हा या 7 गोष्टी स्थिर असतात तेव्हाच किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो. आता पुरवठा पत्रकाद्वारे नियम समजून घेऊ. पुरवठा पत्रकात दाखवल्याप्रमाणे जेव्हा किंमत 10 रुपयांवरून 20, 30, 40, 50 रुपये अशी अनुक्रमे वाढत गेल्यास पुरवठ्यात देखील 100 किलोवरून 200, 300, 400, 500 किलो अशी वाढ झालेली दिसून येते. कारण जसजशी वस्तूची किंमत वाढत जाते तसतशी विक्रेता वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करतो. पुरवठा पत्रकाचा आधार घेऊन पुरवठा वक्र तयार केला जातो.
आपण जर आकृतीचे निरीक्षण केले तर आपल्याला लक्षात येईल की आकृतीत अक्ष अक्षावर पुरवठा व अय अक्षावर किंमत दर्शविलेली आहे. SS हा धनात्मक उताराचा पुरवठा वक्र आहे. हा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा आहे, कारण जसजशी वस्तूची किंमत वाढत जाते तसतशी विक्रेता वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करतो. कोणत्याही सिद्धांताचा शेवटचा भाग म्हणजे सिद्धांताला असणारे अपवाद. पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद म्हणजे जेव्हा किंमत वाढूनही पुरवठा कमी होतो किंवा किंमत कमी होऊनही पुरवठा वाढतो. पहिला अपवाद श्रम पुरवठा. श्रमाचा पुरवठा म्हणजे दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा होय. तो पुरवठा वक्र आलेखाच्या सहाय्याने दाखविता येतो. यामध्ये मजुरीचा दर वाढत असताना कामाचे तास, श्रमाचा पुरवठा वाढतो. त्यामुळे पुरवठा वक्र वर जातो. परंतु मजुरीचा दर पुढे वाढल्यास श्रमाचा पुरवठा म्हणजेच कामाचे तास कमी होतो आणि श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो. कारण मजुरीच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळाल्यानंतर श्रमिक विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा कमी करतो. म्हणजेच एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो. दुसरा अपवाद कृषी उत्पादने पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतात. कारण शेतीचे उत्पादन हवामानावर अवलंबून असते. हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास शेतीचे उत्पादन कमी होऊन जास्त किमतीला पुरवठा वाढवता येत नाही. तिसरा अपवाद नाशवंत वस्तू. नाशवंत वस्तू खराब होण्यापूर्वी विकाव्या लागतात. जरी किंमत कमी असली तरी नुकसान टाळण्यासाठी पुरवठा जास्त केला जातो. उदाहरणार्थ अंडी, मासे, भाजीपाला, दूध इत्यादी. चौथा अपवाद दुर्मिळ वस्तू. दुर्मिळ वस्तू या नियमाला अपवाद ठरतात. उदाहरणार्थ दुर्मिळ चित्रे, नाणी इत्यादी. या वस्तूंची निर्मिती पुन्हा करता येत नाही. त्यामुळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरी पुरवठा वाढवता येत नाही. पाचवा अपवाद भविष्यकालीन किमतींचा अंदाज. भविष्यात किंमत वाढण्याची शक्यता असल्यास आजच्या वाढलेल्या किमतीला सुद्धा पुरवठा कमी केला जातो. त्यामुळे हा सिद्धांत खरा ठरत नाही. थोडक्यात सारांश पाहूया. नियम: किंमत वाढली की पुरवठा वाढतो. वक्र: पुरवठा वक्र उजवीकडून डावीकडे वर जाणारा धनात्मक उताराचा असतो. गृहीतके: स्थिर उत्पादन खर्च, तंत्रज्ञान, सरकारी धोरण. अपवाद: श्रम पुरवठा, कृषी उत्पादने, नाशवंत वस्तू. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF फाईल लिंक दिलेली आहे. त्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे ते दिलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.